अगं तुला एक आनंदाची बातमी सांगायची. काय हो? अगं तुझ्या भावाला बोलवलं, त्याच्यासाठी एक सुंदर पोरगी होती. होय पोरगी अशी दिसते, लय चिकन. होय लय भारी आहे का? बघितली हो, कसली आहे? लय सुंदर आहे. काम करायचं सर्व्हिसला बी आहे. चला ये मग. अयो माझा भाऊ तसा आहेच हो, लय चांगला आहे हो, लय करावं, देखणं आहे. लगीन करावं. त्याला चांगलीच पाहिजे हो पोरगी. शेती वाडी भरपूर, गाडी बंगला लय काय काय आहे तुमचं. ए, आता होय. जायचंय चल. चल चल आपण भाऊ बघायला. नाही, बहीण नाही, कोण नाही तिला. किती भारी आहे. पण त्यांची एक अट आहे, काय काय यार? घर जावाय होय. होय होय माझा भाऊ काय माणसं खाणं हाड हाकलावे त्यांचं घर जावाय व्हायला. काय होतंय झाडू लोटू करायला. नाही नाही माझ्या भावाला मी घर जावाय नाही होऊ देणार. कामाला ठेवायला लागला का मला तुम्ही तिथं? दाजी तेवढं सांगा की पोरगी चांगली आहे तर करतो मी, पण घर जावाय नको दाजी. फार पोरगी अशी आहे का नाही, एका मिनिटात तुला आवडणार. अहो आवडते म्हणून तर सांगतो, पण घर जावं नको. नाही, पण त्यांची अटच आहे तशी. ते दादा नको आपल्याला. ताई, तू आपली सांगायचं. आई बी मम्मी पप्पा सोडून नाही जायचं आपण. नाही, नाही. अगं, हा, तुला तिला इथं कळतं- आणायची. तुला कळतंय का, त्याचं सगळं चांगलं होतंय, मग घर जावं झालं म्हणून काय फरक पुन्हा आहे? माझ्या आई वडिलांचं काय व्हायचं? माझा एकुलता एक भाऊ आहे आणि हे जर तिकडे सासरवाडीत राहील तर माझ्या मम्मी पप्पाचं काय व्हायचंय? ती बी एकुलती एक आहे, तिची इस्टेट सगळी हेलाच मिळणार ना. आम्हाला नको इस्टट, आम्हाला आमचं पोरग पाहिजे. आम्हाला बायको इस्टट झाडू भांडे नको. करायला लावल, धुणं धुवायला लावल घरी. अरे पण तिची इस्टेट सगळी तुझी. अहो इस्टेट काय करू? धुणं धुवायला लागतंय घरी, इस्टेट घेऊन का नाचायचं का नुसतं? मग तसाच राहा, बरं आहे तुला. दाजी दुसरी बघा की. दुसरी नाही बाबू. मग तिला समजून बघा की सांगा. हो चांगली बाय दुसरी. राहायची. आणि आपल्या इथं नांदणारी बघा, घर जावाय नको. मग लय गरीब भिकारीचे. मग कसली पण असू द्या, नको आपल्या यायला घरी करायची. नांदल नाही असू दे, थोडं आपल्या दे घरी नाही इस्टट, नको, आपल्याला काही नको. गरज नाही मला त्यांच्या अजून यायची, थोडी पाहिजे इस्टेटीची. मला. आणि दिसायला इतकी काळी आहे. काळी नको मग आम्हाला, काळी नको. दाजी तुमच्यासारखी सुंदर बघायची. माझ्यासारखी काळी नको. बरं का, काळी आहे थोडी नक्की, पण गरीब आहे. मग करून दे, फुकट करून देते. नको 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 आम्हाला तीच काळी पाहिजे नाही पहिली करायची. पाहिजे. हा? माझा भाऊ किती घर- देखणा घर आहे, जावं ह्याच्यापेक्षा सुंदर जावई पाहिजे. नको दाजी, तिला आणू आपण आपल्या घरी. आपलं घर चांगलं आहे दाजी. मग अशी अपमान करते. नाही नाही. ताई, सांग की तू. नाही नाही घर जावं नाही होणार, मग तुला पोरगी घर जावं देणार नाही होत नाही. नाही. दाजी असं नका बोलू. ए जाऊ दे. तसंच राहणार. तू कुठे लव केलंय का? मी तुला सपोर्ट देते, जा पळून शेना. चल मी येते तिथं कोर्टात सह्या करायला तिथं. लव काय केला दाजीला पाणी लव केला लावते असतं तर पोरगी दाजीला बघ असं म्हणून. चिकटलं असतो का मी इथं लव जा. करायला? बरं आता इथं ना कर, त्यांच्या मागे कशाला लागलाय पोरगी बघ म्हणून. तुझ्या बहिणीचं ऐक आणि चांगलं होईल आणि बा. सुंदर एखादी पोरगी बघ आपली. अगं बस बाया तू दाजी, तू तुम्ही घर जावाय विचारा तुम्ही त्यांना, हिचं काय ऐकताय? हा, कारण का सगळी इस्टेट होईल. तू राज्यासारखा घरी कोण काम करत नाही. असं ते मी दुतू धुणं हा? धुणं मी ए, तुला धुवायला लागला काय तिचं लगेच गरज जाऊन नाही, शेणा. काय नाही. लग्नासाठी बायकोसाठी धुणं धुवायला चाललाय काय तिचं मग तू? काय करती? लग्न झालं तर घरी पण धुणं धुवायला लागल की मला आयुष्य. नाही नाही धुणं धुवायला कशाला, पण नाही, तुझ्या घरी असं कसं आहे? आपल्या घरी धु की, आपल्या नको, मम्मीचं नको. धुणं धु, माझ्या- साडी धु मम्मीच्या, आपल्या तिचं लुगडं धुवसतो. माझ्या बायकोचं माझं धुतो मी, दुसरं कोणाचं धुत ए, नाही. जा मग तिकडं. जा बघ, तुम्ही. जा दाजीला चला, घरात चला, पळतं आपण तिकडं, जाऊ. जा. आपण जा. जाऊ आपण. मला नाही पसंत, जा तू तुला इथं. लग्नाला बोलवणार नाही, मी येणारच नाही लागणार, येणारच नाही. येणारच नाही पण मी लागणार. येणारच नाही. माझ्या मम्मीच्या घरी जर ती सून येत नसती तर मी देणारच नाही लग्नाला. लगीन करून आणतो त्याचं. आणा ना जावा. कोणच करते माझ्या मम्मीला, सांगते ना असं करायला लागलंय म्हणून. ए मम्मी बघ की कसं करायला लागलंय. दाद्या दुसऱ्या पुरी संग लग्न करून घर जावं व्हायला लागलंय. त्याच्याकडे बघ जराशी दांडकं बिंडकं काढून हाणताना चांगलं घरी आल्यावर. असं